नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना, मी आहे साबिर पटेल. आज नुकताच ग्रुप सी मेन्सचा एक पेपर झाला आणि त्याच ग्रुप सी मेन्स साठी आपण एक्सपेक्टेड आन्सर की घेऊन आलेलो आहे स्पर्धा विश्व अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. स्वागत आहे सर्वांचं. शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना लवकरच हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, चला आता डिले न करता आपण काय करूया, आन्सर की कडे बघूया. आता बघा, एक्सप्लेनेशन हा अदर पार्ट राहिला, आन्सर की हा अदर पार्ट राहिला. ओके, इन टुडेज लेक्चर व्हॉट वी आर डिस्कसिंग द आन्सर की. आपण आजच्या या सेशन मध्ये फक्त आन्सर की बघणार. जिथं जिथं वाटतंय बाबा थोडं एक्सप्लेनची गरज आहे तिथं आपण देऊया. ठीक आहे, चला वेळ वाया न घालता आपण काय करूया, डायरेक्ट स्टार्ट करूया आजच्या या सेशनला, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघताय. ठीक आहे, चलो गर्ल्स बॉयज, फर्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. काय, चूज फ्रॉम द फॉलोइंग एन ऑप्शन विथ द करेक्ट सिनोनिमस वर्ड पेअर. आता बघा, इथं एक गोष्ट म्हणजे इथं आता वर्ड पेअर दिली. कशाची वर्ड पेअर आहे बाबांनो? वर्ड पेअर म्हणजे काय, जोड्या शोधायच्या आपल्याला. जोड्या बरोबर मॅचिंग आहे का ते बघायचं होतं. चला बघूया. डिस्मल आणि ग्लूमी, नेव्ही आणि आर्टलेस किंवा सिंपल, पिओस आणि वाईस, मॅड इन्सेंट, रेअर अबंडंट, स्लाय आणि सायलेंट, डिनाय, रेफ्यूज, आयडियल, बिझी. ओके, म्हणजे मिनिमम जर चेक केलं तर आपण 16 शब्द आहे. किती वर्ड आहे? 16 वर्ड आहे, 16. ओके, आता या 16 शब्दामध्ये आपल्याला सिनो शोधायचा आहे, म्हणजे दोघांचे मिनिंग सारखे असलेली पेअर शोधायची. आता बघा, खालून चालू करू आपण. डिनाय आणि रेफ्यूज एकच अर्थाचे आहे का? डिनाय म्हणजे नकार देणे, रेफ्यूज म्हणजे सुद्धा नकार देणे. ओके, पण इकडे बघा, आयडल आणि बिझी. आयडल म्हणजे रिकामा, बिझी म्हणजे मग्न. होईल का सांगा बरं का? मग ही पेअर काय झाली आपली? रॉंग झाली. मॅड इन्सेंट, पागल वगैरे ते. आणि स्लाय आणि सायलेंट बघा. स्लाय म्हणजे काय माहितीये का? कनिंग, म्हणजे जो एक लबाड आहे किंवा एकदम दृढ आहे तसा सारखा. तर हे होतं, पण इकडची पेअर मॅच होत नाही, म्हणून आपलं सी ऑप्शन पण झालं कट. ओके, आता पिओस आणि वाईस. आता बघा, पिओसचं मिनिंग काय माहितीये का गर्ल्स बॉईज? होली, पवित्र. आणि इकडे बघा, वाईज म्हणजे काय? शहाणा, आहे का नाही? आणि रेअर दुर्मिळ. आणि अबेंडंट म्हणजे काय? पुरेसं, ह्यूज. अँटोनिम्स होत आहे, अपोजिट वर्ड होत आहे. तर गर्ल्स बॉयज हे अपोजिट वर्ड होतात, तर मला सांगा मग उरलं एक आता. पण आता डायरेक्ट आपण नाही लावू शकतो, आणि पण या बेसवर तुम्ही लावू शकता. डिस्मल म्हणजे काय? एकदम जसं की डिसमूड मध्ये असलेला, ग्लूमी उदास असलेला, म्हणजे हे दोघंही पेअर बनती आपली. इकडे बघूया आता. नेव म्हणजे काय? भोळा भाबडा. व्हेरी सिंपल. ओके, तर इथं मॅच होत आहे, म्हणून आपलं ऑप्शन कोणतं करेक्ट आहे मग? ए ओनली. गॉट इट. चलो नेक्स्ट. चूज फ्रॉम द फॉलोइंग एन ऑप्शन विथ द करेक्ट अँटोनिम्स. आता खाली पण अँटोनिमची पेअर दिली बघा. आता जर मागचे अनालिसिस जर चेक केले, त्याच्यामध्ये अँटोनिम्स सिनोनिम्स विचारण्याची पद्धत वेगळी होती. आता ह्या पेपरमध्ये अँटोनिम्स सिनोनिम्स विचारण्याची पॅटर्न बदलला. म्हणजे असं नाही की ते त्याची मेथड बदलली बाबा, क्वेश्चन विचारण्याची पद्धत बदलली. इथं बघा ना, इथं डायरेक्ट पेअर विचारली त्यांनी आपल्याला. इथं पण 16 पेअर आहे, म्हणजे 16 वर्ड आहे, त्यापैकी आपल्याला 2 पेअर बरोबर शोधायचे आहे. ह्युमिलिएट, arrogance, morbid healthy, extremes, external, false, wrong, mild, harsh, liberty, freedom, motion, rest आणि master, owner. आता बघा, एकदम सिंपल. मास्टर म्हणजे मालक, ओनर म्हणजे सुद्धा मालक. तर हे होईल का रे बाबांनो? आपल्याला अँटो पाहिजे, विरुद्धार्थी. मोशन म्हणजे काय? हालचाल. रेस्ट म्हणजे विश्रांती घेणे. होतंय, पण इकडची मॅच होत नाही ना, म्हणून हे पण रॉंग झालं. माइल्ड आणि हार्श. हार्श म्हणजे कठोर, माइल्ड म्हणजे सुद्धा कठोरच होईल. बघा बरं का, मॅच होतं का? हे होतं, पण इकडचं मॅच होत नाही. लिबर्टी आणि फ्रीडम बघा, दोन्ही एकाच अर्थाचे. लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य, फ्रीडम म्हणजे सुद्धा स्वातंत्र्य, म्हणून हे दोन्ही होणार नाही. मग आता एक्सट्रिन्सिक, एक्सटर्नल. आता बघा, हे होईल, मिनिंग मध्ये होतं, पण इकडे जर चेक केलं, फॉल्स आणि रॉंग, हे दोन्ही पण सारख्या मिनिंगचे, तर ते होईल का? ते पण होणार नाही. ठीक आहे, तर आता उरला ऑप्शन एकच बघा, म्हणजे इकडे सेम पॅटर्न फॉलो होतोय. ए ऑप्शन आहे. ह्युमिलिएट म्हणजे काय? त्याला आपण हंबल म्हणू शकतो, नम्रपणा म्हणू शकतो. आता नम्रपणा आणि इकडे एरोगन्स म्हणजे उद्धटपणा. नम्रपणा, उद्धटपणा, नम्र, विनम्र, मॅच होत आहे. मॉर्बिड आणि हेल्दी. मॉर्बिड म्हणजे काय? अनारोगी. हेल्दी म्हणजे आरोग्य, निरोगी म्हणतो आपण त्याला. म्हणजे अनहेल्दी, हेल्दी, मॅच होत आहे. काय होतंय? मॅच होत आहे. म्हणून ऑप्शन काय गर्ल्स बॉईज? आपलं ए आहे. बरोबर आहे का? चलो, बहुत बढ़िया. आता थर्ड बघा, 53. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. These events lead up to the establishment of a republic. These events culminated in the establishment of a republic. आता हे 2 सेंटेन्स आहे तुमच्या समोर. आता याच्यामध्ये ना, हे वर्ड बघा, लीड अप टू आणि कुलमिनेटेड. आता बघा, सेम सेंटेन्स आहे, फक्त एवढे शब्द बदललेले दिसते.
आयोगानं काय केलं, सिनॉनिम्स टाकले त्याच्यावर, म्हणजे सेम अर्थाचं आहे का नाही. लीड अप टू द एस्टॅब्लिशमेंट ऑफ रिपब्लिक, तर हा थोडासा हटके प्रश्न होता, तर याचा आन्सर दोन्ही करेक्ट आहे गर्ल्स बॉईज. ठीक आहे, बोथ 1 and 2 आर करेक्ट. ओके, चलो आता नेक्स्ट क्वेश्चन 54. चूज द ऑड वर्ड फ्रॉम द फॉलोइंग. आता बघा, आता ऑड वर्ड शोधायचा आपल्याला. ऑड वर्ड म्हणजे काय, वेगळा शब्द. आता हा बघा, हा पण हटके वर्ड आहे, म्हणजे आतापर्यंत नव्हता याच्यावर प्रश्न. आता बघा नॅशनल, आता बघा हा सफिक्सचा प्रश्न आहे. सफिक्स, आता बघा सफिक्स काय है ना, सफिक्स माहिती आहे सगळ्यांना सफिक्स. आता बघा इथं एल सफिक्स आहे, इथं पण एल सफिक्स आहे, इथं पण एल सफिक्स आहे, पण बाकी म्हणते सर इथं पण एल आहे. पण फोकल, फोक हा वर्ड आहे का, फोकल म्हणजे काय, सेंटर. फोकल म्हणजे काय, सेंटर. जसं की आता जर चेक केलं गर्ल्स बॉईज, याचं प्रॉपर आन्सर जे ना ओरिजिनल यायला पाहिजे, पण ऍज पर द जर सफिक्स आपण चेक केलं ग्रामरच्या हिशोबाने, तर आन्सर काय पाहिजे त्याचा सी. मग हे थोडं संभाव्यतामध्ये आपण हा क्वेश्चन टाकूया कॉम्प्लिकेटेड मध्ये, की ज्याचा आन्सर एक तर 2 असेल किंवा 3 असेल. बट इट ऑल ऑफ यू, 2 कशानुसार असेल, 2 हा वर्ड आपण त्याच्या मिनिंग नुसार जर बघितलं तर होईल. हे बाकीचे जे ना नॅशनल, फोकल, ऍब्डोमिनल हे सगळे ऍडजेक्टिव्ह आहे, आणि हे ओरिजिनल ऍडजेक्टिव्ह नाहीये. तर ओरिजिनल करेक्ट आहे त्यानुसार, पण ग्रामॅटिकली सफिक्स नुसार जर चेक केलं तर कोणता आन्सर यायला पाहिजे, फोकल. ओके, त्याच्यानंतर बघा चूज द मिसस्पेल्ड वर्ड फ्रॉम द फॉलोइंग. मिसस्पेल्ड, हे बघा मिसस्पेल्डला काही वेगळं टाइम देण्याची गरज नाही. जर तुम्ही दररोज एक किंवा 100 किंवा 15 20 जरी शब्द तुम्ही दररोज रीड केले असते, केअरफुली रीड केले असते, तर मुलांना तुम्हाला सांगतो मी 100% हा प्रश्न चुकला नसता तुमचा. म्हणजे हा प्रश्न आहे बघा, चूज द मिसस्पेल्ड वर्ड फ्रॉम द फॉलोइंग, ज्याच्यामध्ये वर्ड आहे ट्रँक्युलिटी, सिमेट्री, ऑकेजनली, प्रिव्हिलेज, आणि त्यांनी सांगितलं की ह्या 4 वर्ड मधून काय शोधा तुम्ही, मिसस्पेल्ड. आता बघा सिमेट्री, ट्रँक्युलिटी, TRANQUILLITY, बरोबर आहे. सिमेट्री पण बरोबर आहे. तर अजून इथं बघा नॉर्मल या नजर हटी दुर्घटना घटी, म्हणजे याच्यात थोडं पण जरी आपण मिसमॅच केलं ना, याच्यात आपलं जाऊ शकतं. इथं डबल एस नाही, डबल एस येतं का सांगा बरं का, इथं डबल एस येतं का, डबल एस. बस 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 बस, आणि हाच आपला आन्सर आहे का नाही. म्हणजे इथं काय आन्सर ए आहे, ऑकेजनली. गॉट इट ऑल ऑफ यू, चलो बहुत बढिया. त्याच्यानंतर आता बघा नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. 56 नंबरचा आहे आपला, म्हणजे आपला सध्याला आपण जर पाहिलं तर 6वा प्रश्न इंग्लिशचा. वी डू नथिंग इन द वेस्टलँड. द Bougainvillea looks nice. She left all her money to an orphanage. All women are simply the loving sisters during the elections. आता 4 सेंटेन्स आहे. ओके, हाऊ मेनी सेंटेन्स गिवन, येस देर आर 4 सेंटेन्स, 4 वाक्य आहे. आणि ते काय म्हणतात, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ डॅश डॅश सेंटेन्सेस, आणि ऑप्शन दिलं कॉम्प्लेक्स, कंपाऊंड आणि सिंपल आहे, कंपाऊंड आहे. आता मग 4 पैकी योग्य आन्सर कोणता आता. आता बघा त्यासाठी मला सांगा, याच्यात वी डू नथिंग इन द वेस्टलँड, गर्ल्स बॉईज याच्यात काय दिसतंय, फक्त वर्ब आहे बघा इकडं. द बोगेनविला लुक्स, इथं पण वर्ब आहे. शी लेफ्ट ऑल हर मनी टू अन ऑर्फनेज, इथं पण वर्ब आहे. ऑल वुमेन आर सिम्पली द लव्हिंग सिस्टर्स, आर सिम्पली, इथं पण वर्ब आहे. म्हणजे इथं आपल्याला काय कमतरता दिसतीये, येस कशाची कमतरता दिसते सांगा बरं का, 100% कंजंक्शनची कमतरता दिसतीये. तर डोळे झाकून ढोल लावून आपला आन्सर काय, गर्ल्स बॉईज इथं सिंपल आहे. बरोबर आहे का नाही. 100% पूर्ण आन्सर इथं सिंपल सेंटेन्सेस आहे. सगळे कोणते सेंटेन्सेस आहे, सिंपल सेंटेन्सेस. व्हेरी नाईस. जर लेक्चर आवडत असेल, तुम्हाला वाटत असेल यार आपण पण हेच आन्सर लिहिलेले, तर 100% लाईक करा व्हिडिओला फटाफट, आणि आपल्या गरजू मित्र मैत्रिणीपर्यंत काय करा, हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जी काही धगधग वाढलेली तुमची ती धगधग कमी करण्याचं काम, म्हणजे तुम्हाला कन्सोल करण्याचं काम आम्ही 100% करणार, आणि ते पण क्वालिटी वाला. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे. आय बिलीव्ह दॅट ओनली सेल्फलेस पीपल कॅन डू जस्टिस टू ह्युमन बीइंग्स. दे डिक्लेअर्ड दॅट henceforth there will be no elections in the oligarchic India. The police said that all the roadways are blocked ahead. What he said is true. आता बघा इकडं, these are the examples of dash dash clause. आता इथं क्लॉजचा प्रश्न आहे का नाही. आता बघा आय बिलीव्ह दॅट, तर गर्ल्स बॉईज इथून दुसरा क्लॉज वेगळा झाला दॅट पासून. दे डिक्लेअर्ड, इथून पण दॅट आहे. द पोलीस सेड दॅट, आणि इथं काय, व्हॉट ही सेड, व्हॉट ही सेड इज ट्रू. आता बघा इथं जर चेक केलं ना, सगळीकडे नाउन बद्दल इन्फॉर्मेशन दिसते, तर आपलं 100% आन्सर काय पाहिजे, याच्यातून नाउन क्लॉज पाहिजे. काय क्लॉज पाहिजे इथं,
नाउन क्लॉज. याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन आपण बघणार आहे. आपण फक्त थोडं फास्ट घेतोय, ठीक आहे, आन्सर्स तुम्हाला माहित व्हावं म्हणून. चला, काय अडचण मग? चलो, बहुत बढ़िया. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ नाउन फ्रेज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स विथ डॅश डॅश ऍज इट्स हेड. आता इथे आपल्याला काय करायचं आहे माहितीये का मुलांना? आता जर इथं जर चेक करायला गेलो आपण, अ नाउन फ्रेज, एक सेकंड, क्वेश्चन दिसतो. अ नाउन फ्रेज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स विथ डॅश डॅश ऍज इट्स हेड. मला सांगा, नाउन फ्रेज मध्ये कोण हेड असेल, कोण मुख्य असेल? नाउन फ्रेज म्हटलं तिथं नाउनच असेल ना. मला सांगा, वर्ब असेल का? प्रेपोजिशन असेल का? ऍडवर्ब असेल? नो. व्हॉट इज द करेक्ट आन्सर? नाउन फ्रेज. कोणता करेक्ट आन्सर याच्यात? नाउन फ्रेज. चलो, बहुत बढ़िया. Umesh said to his father, comma, double inverted comma, I need more money, inverted comma, close, full stop. The underlined clause in the sentences is. आता बघा, सगळ्यांनी इकडे बघा. आता इथं आन्सर काय पाहिजे? आता सरळ सरळ जेव्हा तुम्ही डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच बघतात, तर इथं त्यांनी डायरेक्ट सेंटेन्सच विचारला आणि सेंटेन्स मध्ये तो पार्ट विचारला की तो काय बाबा, हो की नाही? आता बघा, इथं तुम्हाला सांगतो, इथं उमेश आहे, उमेश. तो उमेश झाला तुमचा रिपोर्टर, वन हु रिपोर्ट, म्हणजे स्पीकर झाला तो. सेट टू काय झालं गर्ल्स बॉईज तुमचं? सेट टू झालं तुमचं रिपोर्टेड वर्क. काय झाला? रिपोर्टेड वर्क. आता गर्ल्स बॉईज मला सांगा, हिज फादर काय होईल मग? उमेश फादरला म्हणतोय, तर फादर काय झाला त्यांचा? लिसनर. ओके, लिसनर. त्याच्यानंतर आता इथून कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा पासून फुल स्टॉप पर्यंत तो काय असेल? आता जेव्हा रिपोर्टरनं लिसनरला म्हणलेला, तर त्या दोघांचे बोललेले शब्द आहेत, तर त्याचा आन्सर काय पाहिजे? रिपोर्टेड स्पीच आन्सर पाहिजे. प्रॉपर आन्सर काय पाहिजे त्याचा? रिपोर्टेड स्पीच. ओके, मग इथं आन्सर आहे रिपोर्टेड स्पीच. आय नीड मोर मनी, हे काय मग? रिपोर्टेड स्पीच आहे. चला, काही अडचण आहे का याच्यात? सांगा बरं का. चलो, बहुत बढ़िया. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन 60 नंबरचा. To add similar additional information, which of the following linking words are not used? आता बघा, टू ऍड सिमिलर. आता यांचं म्हणणं आहे की काय ऍड करायचं आपल्याला इथं? टू ऍड सिमिलर. एक सेकंड. टू ऍड सिमिलर ऍडिशनल इन्फॉर्मेशन, म्हणजे याचा अर्थाचा ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे अधिकची ऍड करणे, म्हणजे जे आहे ना त्याच्यात अजून ऍडिशनल ऍड करणे, म्हणजे पुढचा. आता बघा, विच ऑफ द फॉलोइंग लिंकिंग वर्ड्स, म्हणजे आता ह्या सगळे ह्या मिनिंगचे वर्ड आहे. सिमिलर ऍडिशनल इन्फॉर्मेशन मला सांगा, अँड होऊ शकतो, है का नाही? फर्दर मोर अजून जास्त होऊ शकतं. जनरल म्हणजे सामान्यपणे, मला सांगा सामान्यपणे होऊ शकतं का? म्हणजे सामान्यपणे जनरल म्हणजे स्टेटमेंट देत आहे फक्त, असं म्हणताय ते बाबा पेन अँड नोटबुक, म्हणजे इथं ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे का? ऍडिशनल नाही, इथं इन ऍडिशन होऊ शकतं. म्हणजे 100% तुमचा आन्सर काय पाहिजे माहितीये का? जनरली पाहिजे. जनरली काय आन्सर पाहिजे इथं? जनरली. गॉट इट ऑल ऑफ यू देन? चलो, बहुत बढ़िया. आता पुढचा क्वेश्चन आहे तुमच्या समोर. We ought to inculcate patriotic feelings in the youth. आता बघा, देशभक्तीची भावना प्रत्येक युवा पिढीच्या मनात पाहिजे. आता इथं जर आपण चेक केलं गर्ल्स बॉईज, तर आपल्या सर्व याच्यात पाहिजे म्हणताय. तर ऑट टू हा काय आहे? ऑट टू हा मॉडेल्स आहे, आणि त्यांचं म्हणणं काय आहे? या मॉडेलचं फंक्शन काय, काय कार्य करतंय हे मॉडेल्स. तर मी तुम्हाला सांगतो, ऑट टू चं फंक्शन आहे मॉरल ऑब्लिगेशन, म्हणजे हे जे ना गर्ल्स बॉईज, हे तुमचं कर्तव्य दाखवतो, ड्युटी दाखवतो. काय दाखवते? ड्युटी दाखवतो. बघा, नॅशनल ऑब्लिगेशन नाही होणार, माइंड नाही होणार, एक्सटर्नल पण नाही होणार. तर ऑप्शन ए करेक्ट आहे. पुढे ऑप्शन आहे बघा बरं का. यस, पुढे 2 नंबरला. ठीक आहे, किती जणांचं बरोबर आले आन्सर? कमेंट करा बरं का फटाफट. तुमचे जर आन्सर करेक्ट असतील तर तुम्ही पण कमेंट करत चला. ठीक आहे. आयडेंटिफाय द कॅटेगरीज ऑफ द वर्ब अंडरलाइन इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता बघा, वर्ब वरती आहे. आता इथं वर्बची कॅटेगरी ओळखायची आपल्याला. आय फील सम पेन फ्रॉम द इंजुरी, द कम्फर्टर feels सॉफ्ट, द टेस्ट ऑफ द फाईन वाईन्स, द वाईन टेस्ट फाईन. आता याच्यात जर चेक केलं ना बघा, आता इकडे बघा, इकडे तो वर्बचं काम करतोय, इथं तो वर्ब ऍक्शन. आता लिंकिंग वर्ब आणि ऍक्शन वर्ब आपल्याला विचारलं त्यांनी.
तर इथं जो आहे ऍक्शन शो करतोय तो, आणि इकडे लिंक करतोय, इकडे पण ऍक्शन शो करतोय, इकडे पण लिंक करतोय. तर बघा ऍक्शन लिंकिंग, ऍक्शन लिंकिंग, एक नंबर. ऍक्शन लिंकिंग, ऍक्शन लिंकिंग, ऍक्शन 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 होईल का? हे नाही होणार. लिंकिंग लिंकिंग, ऍक्शन ऍक्शन, हे पण नाही होणार, हे पण नाही होणार. मग प्रॉपर आन्सर कोणतं झालं त्याचा? ए करेक्ट झालं. ओके, चलो बहुत बढिया. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे गर्ल्स बॉईज 63चं बघा आता. आता याच्यात जर चेक केलं ना आपण, द पब्लिक आर टायर्ड ऑफ डेमॉन्स्ट्रेशन्स, द कमिटी हॅव कन्सिडर्ड युअर रिक्वेस्ट in the sentence pair above the subject nouns public and committee obey the principle of. हा भारी क्वेश्चन आहे. ठीक आहे, आता बघा याच्यात द पब्लिक कलेक्टिव्ह नाउन आहे, द कमिटी कलेक्टिव्ह नाउन आहे, पण इथं कलेक्टिव्ह नाउन आहे पूर्ण मेंबर साठी म्हणलेलं आहे. हे बघा इथं जर पूर्ण गटासाठी म्हणलं असतं ना गर्ल्स बॉईज, तर तुम्हाला सांगतो हे ग्रॅमॅटिकली कॉन्कर्ड झालं असतं. म्हणजे जर इथं पब्लिक ए झालं असतं समजा, किंवा हॅवच्या जागी इथं हॅज झालं असतं, तर मला सांगायला एरर काय पाहिजे होती? ग्रॅमॅटिकल कन्वर्ट. पण ते काय म्हणताय, इन द सब्जेक्ट नाउन्स पब्लिक अँड कमिटी ओबे द प्रिन्सिपल ऑफ. म्हणजे पब्लिक आणि कमिटी हे फक्त एक व्यक्ती पूर्ण गटासाठी नाहीये, हे मेंबरसाठी, पूर्ण सदस्यासाठी. तर त्यासाठी याच्यात आन्सर काय पाहिजे माहितीये का? नोशनल कॉन्कर्ड पाहिजे. कोणता पाहिजे? नोशनल कॉन्कर्ड पाहिजे. म्हणजे ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे. पुढे बघा बरं का, ऑप्शन नंबर बी 3 नंबरचा आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. चूज अँड ऑप्शन्स containing the verbs with their correct types. Yes, हे पण महत्वाचं वर्ब. वर्ब हा बघा, वर्बर आतापर्यंत किती क्वेश्चन आले? 1-2. म्हणजे मॅक्झिमम वर्ब हा इम्पॉर्टंट आहे, वर्बला हलक्यात घेऊन चालणार नाही. सिट सॅट वीक वर्ब होऊ शकतं का रे? सिट सॅट सांगा बरं का, सिट सॅट हा वर्ब होऊ शकतं का? वीक वर्ब होणार का तो? सांगा बरं का. हा नाही होणार, आहे का नाही? त्याच्यानंतर बघा, फील फेल्ट वीक वर्ब, फ्ली फ्लीट फ्लीट. फ्लीट हे चुकीचं आहे. इथं जे ना फ्लेड पाहिजे, फ्लेड. म्हणजे हे ऑप्शन कटला आपला. ठीक आहे, पोस्ट पोस्टेड हे करेक्ट आहे, डी करेक्ट आहे, आणि फील फेल्ट फेल्ट हा वीक वर्ब आहे. ओके, म्हणजे याचं प्रोनाउन्सिएशन करताना वॉवेल्स दिसत नाही बघा. फेल्ट फेल्ट फेल्ट. ओके, सो प्रॉपर आन्सर काय झाले आपले? बी आणि डी. कुठे बघा बरं का आन्सर? मग बी आणि डी. बी आणि डी इज आन्सर आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट प्लुरल्स ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड नाउन्स. कंपाऊंड, एकापेक्षा जास्त नाउन एकत्रित जर आपण ऍड करत असेल तर त्याला म्हणतो आपण कंपाऊंड नाउन. तर बोला बोला मग कंपाऊंड नाउन काय? पासर बाईज नाही होणार, पहिले येस पाहिजे. कमांडर्स, कमांडर्स. ब्रदर्स इन लॉ करेक्ट आहे, सन्स इन लॉ करेक्ट आहे. म्हणजे सी आणि डी ऑप्शन आहे. कुठे बघा बरं का, सी आणि डी. यस, कुठे आहे? ए ऑप्शन मध्ये आहे. किती जणांचं करेक्ट आहे मग? हे बघा बरं का, सी आणि डी आन्सर आहे त्याचं. चलो बहुत बढिया. त्याच्यानंतर बघा 66 नंबरचा क्वेश्चन आहे गर्ल्स बॉईज आपला. आता पॅरेग्राफचा आहे तो. आपण काय करू, डायरेक्ट आन्सर बघून घेऊ त्याचे. पॅरेग्राफ रीड करायला वेळ लागेल जास्त. ठीक आहे, सांगा मग. चूज द करेक्ट ऑप्शन्स. पीपल हु हॅव प्लेंटी ऑफ मनी. म्हणजे हा टोटल पॅरेग्राफ कशावरती आहे? सोसायटीचा इश्यू बद्दल, किंवा आपण म्हणतो ना समाजाचे प्रॉब्लेम सांगितलेले, बाबा लोक कशा प्रकारचे त्याच्यात, आहे का? तुम्ही एकदा रीड करा, तुम्हाला समजेल ते. पीपल हु हॅव प्लेंटी ऑफ मनी seem always to be able to get more, often help the poor directly, are unaffected by the country's problem. हे कॉम्प्रिहेन्शन आहे. 5 प्रश्न याच्यावर. हाऊ मेनी क्वेश्चन्स? 5 क्वेश्चन्स. 5 क्वेश्चन आपल्या कॉम्प्रिहेन्शन वरती. तर हे बघा, म्हणजे जे लोक ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना वाटतं अजून पैसा यायला पाहिजे. आणि अजून दुसरी गोष्ट काय माहितीये का, ते काय करतात माहितीये का, आपण असं म्हणू की ते अजून डॉमिनेट असतात, डॉमिनेट पॉवरफुल असतात. तर आपण याच्यातला आन्सर घेऊया ए आणि ई. बघा बरं का, ए आणि ई कुठे ऑप्शन्स आहे? 3 नंबरचं आन्सर आहे. ठीक आहे, चलो त्याच्यानंतर नेक्स्ट 67चा. विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट कॅप्च्युअर द सेंट्रल एनॉलॉजी ऑफ पॅसेज. आता बघा, म्हणजे याच्यात काय सांगितलेलं आहे? एनॉलॉजी म्हणजे काय माहितीये का? व्हॉट इज मीन बाय एनॉलॉजी? एनॉलॉजी म्हणजे आपण त्याला म्हणूया सिमिलर फॅक्टर, समान दिसणारा घटक. याच्यात काय सांगितलेलं आहे म्हणजे केंद्रबिंदू काय या पॅसेजचा? तर याचं सांगू शकतो आपण बघा, लाईक अ मार्केट नीड्स रेग्युलेशन नाही. सोसायटी इज अ बॅटल फील्ड रिक्वायरिंग स्ट्रेंथ. समाज हे एक युद्धाचं ग्राउंड आहे का? नाही.
सोसायटी इज अ सिक पेशंट निडिंग केअरफुल ट्रीटमेंट. येस, ऑप्शन सी इज करेक्ट. मुलांनो, सोसायटी इज लाईक अ स्कूल निडिंग डिसिप्लिन. नो, हे पण नाही ना. तर मला सांगा प्रॉपर आन्सर काय त्याचा? 2 नंबरचा आहे. काय? 2 नंबर. सी आन्सर झाला मग त्याचा. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा 2 नंबरचा आपण हा पॅसेज रीड करतोय. या पॅसेज बद्दलचे क्वेश्चन बघतोय आपण. बघा, हा 68. आता बघा, ब्रायबरी लाच घेणे. पुगरी रॅकेट म्हणजे काय? तसा पुगरी रॅकेट म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो इलिगल ऍक्टिव्हिटीज. ओके. डिसकंटेंट, आता हे हार्ड वर्ड आहे, तर याच्यातून काय करायचं माहितीये का? जर आता इथं आपला एफर्ट हा जो वर्ड आहे ना, आपल्याला सिंपल दिसते बघा. एफर्ट म्हणजे काय? एफर्टचा अर्थ लावू शकतो आपण इथं प्रयत्न करणे किंवा कठीण मेहनत घेणे, है का नाही? तर बघा बरं, काही कुठे दिसतंय ते. हे बघा, थिंग गिव्हन अप फॉर द कॉज. नाही, हार्डवर्क. येस, एफर्ट म्हणजे हार्डवर्क. म्हणजे डीचं 2 कुठे आहे बघा बरं का? डीचं 2, डी, 2 आहे का इथे? इथे बघा 2. म्हणजे 100% आपला ऑप्शन कोणता करेक्ट आहे? ए करेक्ट आहे. ए. विच इज मोर करेक्ट गर्ल्स बॉयज? ए करेक्ट आहे. चला बघू आपण. ब्रायबरी म्हणजे काय? लाच देणे. गिव्हिंग मनी टू द अनलॉफुल फेवर. म्हणजे ब्रायबरीचं झालं 5th नंबरचं. पुगरी रॅकेट म्हणजे काय? इलिगल ऍक्टिव्हिटीज करणे. तर हे झालं इलिगल प्रॅक्टिस ऑफ डिमांडिंग मनी फॉर फेवर्स. डिसकंटेंट म्हणजे काय सांगा बरं का? डिसकंटेंट म्हणजे आपण त्याला म्हणूया डिसकंटेंट. कंटेंट म्हणजे खुश असणे, समाधानी असणे. डिसकंटेंट म्हणजे नाखुश असणे. तर इथं बघा बरं का, डिससॅटिस्फॅक्शन आन्सर त्याचा, आहे का नाही? आणि एफर्टचं हार्डवर्क, सॅक्रिफाईसचं आलं, थिंग गिव्हन अप फॉर द कॉज. तर आन्सर काय त्याचं? 1st नंबर आहे. गॉट इट ऑल ऑफ यू? चलो, बहुत बढिया. आता बघा त्याच्यानंतर नेक्स्ट 4th नंबरचं आहे, 69. सॉरी. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू इन द कंटेक्स ऑफ द गिव्हन पॅसेज. पूर्ण पॅराग्राफ रीड केलं ना, आपल्याला कळून जाईल की पॅराग्राफ मध्ये काय दिलेलं आहे बाबा, कोणतं वाक्य बरोबर आहे पॅराग्राफ नुसार. द ऑथर बिलीव्ह नॅशनल प्रॉब्लेम्स कॅन बी फिक्स विदाउट पर्सनल सॅक्रिफाईस. ओके. नाही, ऑथर भरोसा करतो का पर्सनल प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले म्हणजे नॅशनलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील? करप्शन अँड इनइक्वालिटी आर प्रेझेंटेड एज अ सिम्पटम्स ऑफ द कंट्रीज कंडिशन. यस, करप्शन हा प्रॉब्लेम इथे सांगितलेला आहे. ओके, वेट. बट wealthy people are described as getting less than they deserve. No. Wealthy people are described as getting less than they deserve. No. हे पण येणार नाही. Improving the country is compared to nursing a sick patient back to health. No. हे पण येणार नाही. About health they are not telling that. The passage suggests effort is unnecessary for social progress. Yes. Effort हे घ्यावंच लागणार. तर गर्ल्स बॉईज बी आणि ई. बी, ई. बघा बरं का, बी आणि ई कोणता ऑप्शन त्याच्यात? 4th नंबरचा पाहिजे. बी आणि डी पाहिजे, आय थिंक. येस, प्रॉपर आन्सर काय त्याचा? बी आणि डी. एक सेकंड आपण व्हेरीफाय करूया त्याला. बी आणि डी आन्सर पाहिजे त्याचा. येस, 4th नंबरचा बी आणि 69चा आन्सर आहे बी आणि डी. प्रॉपर आन्सर काय गर्ल्स बॉईज त्याचं? बी अँड डी. नेक्स्ट, चूज द करेक्ट ऑप्शन्स. आता बघा याच्यात जे आहे ना, अकॉर्डिंग टू द रायटर, पीपल जनरली वेलकम स्लीपलेस नाईट अँड हार्डशिप. इज इट करेक्ट? नो. लेझीनेस हेल्प सॉल्व्ह द नॅशनल इश्यूज. हे लेझीनेस, मला सांगा, राष्ट्राचे प्रॉब्लेम्स हे लेझीनेस न सॉल्व्ह होईल का? निव्वळ मूर्खपणा आहे. म्हणजे हे येणार नाही. डिसकंटेंट राईज बिकॉज बेसिक नीड्स आर अनइक्वली मेट. यस, इट इज करेक्ट. हे करेक्ट आहे. रिकव्हरी रिक्वायर्स कलेक्टिव्ह एफर्ट अँड सॅक्रिफाईस. यस, आपल्याला जर रिकव्हरी करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? एफर्ट्स घ्यावं लागेल, सॅक्रिफाईस करावं लागेल. तर दिस इज ऑल्सो करेक्ट गर्ल्स बॉईज. करप्शन इज इररिलेव्हंट टू द कंट्रीज प्रॉब्लेम. इररिलेव्हंट म्हणजे काय? रिलेव्हंट म्हणजे जसं आपण म्हणू त्याला लागून आहे, त्याला संदर्भात आहे, त्याच्या संबंधित आहे. इररिलेव्हंट काहीच संबंध नाही आहे, असं होऊ शकतं का? करप्शनचा संबंध आहे. तर मुलांना मुलींनो याचा आन्सर काय माहितीये का? 2 नंबरचा करेक्ट आहे. कोणता करेक्ट आहे? 2 नंबर्स. गॉट इट ऑल ऑफ यू? चलो, बहुत बढिया. त्याच्यानंतर 71 आहे, इकडे बघू शकतात तुम्ही. When but or for connect clauses, they are preceded by. Precede म्हणजे काय? पुढे असणे. बट आणि फॉरच्या पुढे काय असतं सांगा बरं का? सिंगल इन्व्हर्जन कॉमा असतं कर बाबांनो.
नाही असतं. डबल इन्व्हर्जन, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा नाही, डबल इन्व्हर्टेड कॉमा नाही, एक्सक्लेमेशन नसतं. डायरेक्ट आन्सर काय त्याचा? कॉमा आहे, कॉमा. काय आन्सर त्याचा? कॉमा. गॉट इट ऑल ऑफ यू देन? चलो बहुत बढ़िया. आता बघा, थ्रू अँड थ्रू मीन्स, थ्रू अँड थ्रू मीन्स व्हॉट? होल, पूर्णपणे. याचा अर्थ काय असेल? होल असेल. हे बघा, पार्शली थोडं होईल का रे बाबा? पार्शली बघा का, हे बघा, एंटायरली संपूर्णपणे, पार्शली थोडं थोडं, लिटल बिट खूप थोडं, टोटल लॉस पूर्णपणे लॉस होणे होईल का? थ्रू अँड थ्रू म्हणजे काय? एंटायरली, होल अमाऊंट. म्हणजे याचा आन्सर काय पाहिजे? एंटायरली पाहिजे. व्हॉट इज द प्रॉपर आन्सर? इज एंटायरली. गॉट इट ऑल ऑफ यू? आता बघा नेक्स्ट आहे 73. हे बघा, जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडत असेल, नक्कीच या व्हिडिओला काय करा गर्ल्स बॉईज, लाईक करा, कमेंट करा आणि नक्कीच आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती सरळ सेवा, ग्रुप सी, जेवढे काही एक्झाम येणार आहे त्या सर्वांसाठी आपण काय करतो? बॅचेस चालवतो, ते पण पॉवरफुल लेवलमध्ये. हे बघा, निव्वळ मुलांचा हा लॉस करणं हा आमचा उद्देश नाही, तर आमचा उद्देश आहे की प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे आणि त्यासाठी क्वालिटी लेवल, आणि ते पण सफिशियंट प्राइस मध्ये असेल, जास्त हाय लेवल नसेल. जसं तुम्ही महाराष्ट्रात बघितलं असेल की खूप सारे असे हाय लेवलचा प्राइस त्याला अप्लाय करता येतं, असं नाहीये. गरजू विद्यार्थ्यासाठी आणि 100% गोरगरिबांचा फायदा होईल अशा प्राइस मध्ये घेऊन आले. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा, जेणेकरून तुमचं सरळ सेवा, त्याच्यानंतर ग्रुप सी नक्कीच फायदेशीर असेल. ठीक आहे, चला आता टाइम वेस्ट न करता पुढे बघू आपण. टू बी हार्ड अप. आता बघा, टू बी हार्ड अप, हार्ड 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 म्हणजे काय? लेस, कमी. मुलांना व्हेरी होईल का रे? व्हेरी अँग्री, व्हेरी स्ट्रिक्ट? नो नो. टू बी शॉर्ट, येस, लेस हा शॉर्टला हे होतं. आता बघा, टू बी शॉर्ट ऑफ मनी, काइंडनेस होईल का? टू बी हार्ड अप, खूप कमी प्रमाणात. तर मुलांना त्याचा आन्सर काय माहितीये का? टू बी शॉर्ट ऑफ मनी, काइंडनेस पण नाही होणार. गॉट इट? चलो बहुत बढ़िया. त्याच्यानंतर कम अप. आता बघा, हे पण नवीन आहे. हे बघा, सगळे प्रश्न जर चेक केले ना आपण, जसं 1-2 प्रश्न जर सोडले तर बाकी सगळे पीवायक्यू लेवलवर आहे. आपण पीवायक्यू सिरीज पण चालू केली आहे का नाही? कारण हेल्थ इश्यूज असल्यामुळे मला थोडासा अडथळा आला, पण त्या पीवायक्यू मधूनच, म्हणजे पीवायक्यू हे तुमचं पिलर आहे. जसं तुम्ही फाउंडेशन मजबूत राहिलं तर पुढे जाऊ शकतात. तर मुलांना मुलींना तुमचा पीवायक्यू बाहेर असेल ना, तर हा चिल्लर चिल्लर प्रश्न होते सगळे, म्हणजे तुम्ही एकदम इझिली सॉल्व्ह करू शकत होते. डंकी की चोट के साथ बोल रहा हूं गर्ल्स बॉईज, की तुम्ही हे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी पीवायक्यू लेवल वाढवली पाहिजे. पीवायक्यू इज युअर वेपन टू क्लिअर द गव्हर्नमेंट एक्झाम. गॉट इट? व्हेरी नाईस. चलो, कम अप टू एम्प्लॉईज. म्हणजे कम अपचा मिनिंग काय बघा आता. आता कम अप म्हणजे काय? कम अप, टू बी व्हेरी नियर, जवळ असणे, अप्रोच सुद्धा जवळ असणे. हे बघा, दोन्ही सारखे. तर हे होईल का रे बाबांनो? हे बघा, टू ट्राय टू जॉईन हँड, हात जोडणे, होईल का? त्याचा आन्सर काय माहितीये का? टू बी इक्वल टू, समान असणे. कम अप म्हणजे काय? समान असणे. थोडं हे फ्रेज ही थोडी महत्वाची आहे. मग याचा आन्सर काय पाहिजे? ऑनली सी. व्हॉट इज प्रॉपर करेक्ट आन्सर? इज ऑनली सी. गॉट इट ऑल ऑफ यू? चलो नेक्स्ट आन्सर, नेक्स्ट क्वेश्चन आहे 75 वाला आपला, म्हणजे आपला 25वा प्रश्न आहे. Identify the correct sentence that properly refers to the idiom get a monkey off your back. Get a monkey off your back. मुलांना आता काय? गेट अ मंकी ऑफ युअर बॅक म्हणजे इमोशनल हो गए, इमोशनल वगैरे, किंवा आपण त्याला म्हणतो भावनिक, भावनिक वगैरे होणे. आता बघा, शी गॉट अ मंकी ऑफ हर बॅक आफ्टर इटिंग टू मच केक. केक खाल्ल्यानंतर इमोशनल झाली का ती? सांगा बरं का. नाही होणार. म्हणजे हे केकच्या नंतर नाही होणार. द न्यू पॉलिसी विल गेट अ मंकी ऑफ युअर बॅक फॉर एम्प्लॉईज. नो, न्यू पॉलिसी आल्यानंतर एम्प्लॉईज खुश होतील, इमोशनल वगैरे थोडी होतील त्याच्यात. ही ट्राय टू गेट मंकी ऑफ हिज बॅक टू द गोइंग टू द जिम बट ही वॉज क्लोज. नो, ते पण नाही होणार. तर प्रॉपर आन्सर काय त्याचा? क्विटिंग हिज टॉक्सिक जॉब वॉज अ ह्यूज रिलीफ लाईक अ गेटिंग अ मंकी ऑफ हिज बॅक. गॉट इट? व्हेरी नाईस. चलो नेक्स्ट आहे, रीड द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द कॉलम एक्स अँड वाय. आता बघा, डायरेक्ट आपण जाऊया. कोरोबोरेट. मुलांना पीवायक्यू वाला हा प्रश्न. कोरोबोरेट, युबिक्युशस, हातात खूप वेळेस आलेला युबिक्युशस. हे बघा, आता युबिक्युशस वरूनच आपण आन्सर फाइंड आउट करणार. बाकीचे वर्ड आपल्याला असं वाटतं किधर से आहे, हे का नाही? म्हणजे लगेच पायाखालची जमीन हलते प्रश्न पाहिल्यावर. हे बघा, कोरोबोरेट, युबिक्युशस, विसिस्ट्यूड, डिसेमिनेट, हे थोडं वाटतंय बाबा जाण्याचा. आता बघा, युबिक्युशस, युबिक्युशस म्हणजे काय? एक्झिस्टिंग एव्हरीवेअर, युनिव्हर्सल म्हणू आपण, सगळीकडे असलेला. बघा बरं का, इथं काय मग युबिक्युशस मॅच करू आपण सी सोबत. युबिक्युशस कुठं मॅच करू? सी सोबत. आता बघा मग, सी सोबत कुठं, आता सी पर्यंत जर पाहिलं आपण तर कोणकोणते प्रश्न आहे?
सी, युबिक्युशियसचा आन्सर आहे सी. फर्स्ट मध्ये सी चा आन्सर काय आहे? थर्डचा आन्सर सी आहे. ओके, याच्यात थर्डचा आन्सर काय आहे? ए. याचा थर्डचा आन्सर काय आहे? ए. याचा थर्डचा आन्सर काय? बी. होईल का रे बाबांनो? सांगा बरं का. मग तिसरा गेला, दुसरा गेला, चौथा गेला, राहिला काय मग? 100% बरोबर उत्तर आहे तुमचं ए. ओके, लेट्स व्हेरीफाईड इट. ओके, याचा फर्स्ट आपण व्हेरिफिकेशन करूया. आता बघा, जर चेक केला गर्ल्स बॉईज, आता कोरोबोरेट म्हणजे काय? ऑर्डियल. ठीक आहे, विस्ट्यूटचा अर्थ काय लागला इथं? विस्ट्यूटचा अर्थ लागला इथं थर्डचा काय माहितीये का इथं? थर्डचा आन्सर आहे सी. ओके, युबिक्युशियस 2 नंबरचं सी. आता 2 नंबरचं सी कुठे बघा? हे थोडस याच्यात करेक्शन आहे. एक सेकंड, री अगेन करू आपण त्याला. आता बघा, इथं जर युबिक्युशियस म्हणजे काय? जे सर्वत्र प्रेझेंट आहे असा. आता युबिक्युशियसचा आला सी, तो 2 नंबरचं सी बघा, 2चा बी इथं म्हणजे ए ने होणार. 2चा सी आहे, याला होल्ड करू 2 मिनिटासाठी आपण. याच्यात बघा 3 नंबरचा आहे का? याच्यात 2चा डी, हे पण नाही होणार. 4 नंबरचा 2चा ए, हे पण नाही होणार. म्हणजे बाय द इलिमिनेशन मेथड यू कॅन डू द सेकंड नंबर करेक्ट आन्सर. ओके, म्हणजे हा थोडा टफ होता, वोकॅब मधला प्रश्न होता, पण पॉवरफुल होता, पण हा पीवायक्यू बेसवरच होता. ठीक आहे, चलो बहुत बढिया. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. आता बघा, गिव्ह वन वर्ड सबस्टिट्यूट टू द स्टेटमेंट द ऍक्शन ऑफ लुकिंग बॅक ऑन पास्ट टाइम. आता बघा, हा जो प्रश्न आहे, आता ह्या प्रश्नात विचारलं जे भूतकाळात घडलेल्या मागे पाहणारा, त्याला काय म्हणतात माहितीये का गर्ल्स बॉईज? रेट्रोस्पेक्शन. काय म्हणतात त्याला? रेट्रोस्पेक्शन. काय म्हणतात त्याला? रेट्रोस्पेक्शन. रिकॅपिट्युलेशन होईल का? हे पण नाही होणार. इंट्रोस्पेक्शन पुढे करणार, मेमोरायझेशन पाठ केलेलं होईल का? हे तर प्रॉपर आन्सर काय त्याचं? रेट्रोस्पेक्शन. मग कोणतं ऑप्शन होणार? ओनली बी. चलो बहुत बढिया. 78. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, कारण येणाऱ्या पुढे काळामध्ये आपण जेवढे काही सरळ सेवा होणार आहे, आरोग्य सेवा होणार आहे, त्या सर्व बॅचेससाठी आपण कोर्सेस घेऊन येतोय, आणि ते पण सर्वांना परवडेल अशा, योग्य अशा माफक फीस मध्ये, अफोर्डेबल फीस मध्ये. ओके, चलो, पॉइंट आउट द बेस इन द वर्ड अनफ्रेंडलीनेस. मुलांना इथं सगळ्यांनी चूक केली असेल, लक्ष द्या, डोळे टाईट करून बघा या प्रश्नाकडे. आता हे बघा, याचा आन्सर जे ना, रूट वर्ड शोधा म्हणता येते. कोणता वर्ड? कमान टेल मी, कोणता वर्ड शोधा म्हणता येते? रूट वर्ड. रूट वर्ड म्हणजे काय? मूळ शब्द. आता अनफ्रेंडलीनेस, मूळ शब्द आहे फ्रेंड. फ्रेंडचा झाला फ्रेंडली. फ्रेंडली होता, फ्रेंडलीचा झाला फ्रेंडलीनेस. फ्रेंडलीनेस होता, त्याचा झाला अनफ्रेंडलीनेस. म्हणजे बघ किती शब्ददार झाले. मग बऱ्याच जणांनी फ्रेंड केला असेल, तर बाबांनो तुम्ही 100% चुकीचा टिकमार्क करून आले. तर मला सांगा, इथं जर फ्रेंडली असा आन्सर पाहिजे असेल तर तो तयार होईल ना अनफ्रेंडली. म्हणजे आपला आन्सर काय पाहिजे? फ्रेंडली पाहिजे. फ्रेंडली. गॉट इट ऑल ऑफ यू? व्हेरी नाईस. चलो नेक्स्ट. आता बघा, चूज द करेक्ट फ्रेज फॉर द वर्ड कॉल ॲट. हे बघा, रिपीटेड झालेली फ्रेज. हा, पीवायक्यू पाया याचा. टू कॉल समवन. हे बघ, कॉल ॲट करणे म्हणजे काय करणे? जाऊन भेटणे. कॉल ऑन करणे म्हणजे काय करणे? एखाद्या व्यक्तीला बोलणे. ओके, म्हणजे कॉल ॲट, कॉल इन, म्हणजे हे फ्रेज लक्षात ठेवा. तर याचा कॉल ॲटचा अर्थ होईल टू विजिट समबडीज हाऊस अँड ऑफिस. तर आन्सर काय पाहिजे त्याचा? टू विजिट समबडीज ऑफिस. ओके, चलो बहुत बढिया. काय अडचण? select the word which is most opposite in the word boisterous. पॉवरफुल क्वेश्चन आहे का नाही? आता बघा, बॉइस्टरस शो ऑफ करणे म्हणजे आपण त्याला म्हणतो व्हॉट यू कॅन से दॅट एक्सॅगरेट करणे, ओव्हर स्टेटमेंट करणे, थोडस बळजबरी फुलून सांगणे. आता बघा, रौकोस होईल का? आता मला सांगा, ते सिमिलर होतं. रौकोस म्हणजे काय? एक थोडं बडबड्या असलेला, ते याच्यात नाही येणार. क्वाइट, यस, क्वाइट म्हणजे काय? शांत. आणि आपल्याला तेच म्हणता येते, अपोजिट शोधा. अपोजिट ऑफ द बॉइस्टर इज व्हॉट? क्वाइट. म्हणजे बॉइस्टरचा अपोजिट वर्ड काय येतं? क्वाइट आहे, शांत. आता बघा, अप्रोरियस, रोर करणे, गर्जना करणे, शांत होईल का? मला सांगा, तो जर आता ओरडत असेल, अशांत असेल, तर इथं येणार नाही. नन ऑफ द अबोव हे पण होणार नाही. प्रॉपर आन्सर काय झाला मग त्याचा? क्वाइट. व्हेरी नाईस. चलो, we will continue to fight for as long as it takes. In this sentence, fight most nearly meanings. आता जवळ जवळ असलेला मिनिंग शोधायचा. फाईट करणे, लढणे, संघर्ष करणे. तर सांगा मग याच्यात काय येणार? हाईड येईल का? लढणे म्हणजे लपून लढणार का? नो.
सरेंडर, डायरेक्ट शरण जाणे होईल का? कम्प्लीट गेम, खेळ पूर्ण करणे होईल का? नो. मग प्रॉपर आन्सर काय गर्ल्स बॉयज सांगा बरं का? स्ट्रगल फॉर अ कॉज. ओके, आन्सर इज व्हॉट? ऑप्शन नंबर बी. पुढे मग ऑप्शन नंबर बी बघा बरं का, 3 नंबरचं आन्सर करेक्ट आहे आपलं. ठीक आहे, काय अडचण याच्यात? चलो बहुत बढिया. आता त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे गर्ल्स बॉयज 82 नंबरचा. चूज द प्रॉपर सफिक्स टू मेक द फॉलोइंग सेंटेन्स मिनिंगफुल. आता बघा याच्यात जर चेक केलं ना, इकडे बघा सेंटेन्स, हर चाइल्ड डॅश डॅश एन्थुझियाझम वॉज अ कॉन्टॅजियस लिफ्टिंग एव्हरीवन्स मूड. आता बघा इकडे जर चेक केलं ना आपण, म्हणजे इकडं जो एक मुलगा आहे, एक बाळ आहे, म्हणजे इथं जेंडरने सांगितलं मुलगाच म्हणून, सॉरी. तर चाइल्ड म्हणजे काय? बाळ समजा. तो मुलगा पण मेल पण असेल, फिमेल पण असेल. ठीक आहे, तर तो काय करतो माहितीये का? त्याचा उत्साह वाढवतो. म्हणजे तो मुलगा एकदम उत्साह वाढवतो म्हणतो इकडे बघा, तर पॉझिटिव्ह बोलतोय. तर मुलांना मुलींनो, हुड येईल का रे? हुड येईल का? हुड कधीच नाही येणार. हुड नाही येणार. त्याच्यानंतर रिमाइंडर येणार नाही. त्याच्यानंतर इश येऊ शकतं, पण कधी? जर तो निगेटिव्ह बोलत असेल तर इश येईल, जर तो पॉझिटिव्ह बोलत असेल तर काय येणार गर्ल्स बॉयज? डंकी की चोट के साथ लाइक. ऑप्शन नंबर फर्स्ट. ओके, चलो बहुत बढ़िया. त्याच्यानंतर 83 चा प्रश्न आहे. 83, चूज द करेक्ट ऑप्शन दॅट रिप्लेस द फ्रेज अग्री विथ. यस, सॉरी, अग्री विथ सहमत असणे, मान्य असणे. ठीक आहे, चला बघा मग आता. अलो, परवानगी देणे होईल का रे बाबांनो? नाही. एक्सेप्ट म्हणजे काय? एखादी गोष्ट आहे, त्याच्यात एखाद्याला दीड शान असतो, एक्सेप्ट दॅट बॉय, त्या मुलाला सोडून. अपवाद म्हणू आपण त्याला मराठीत. का म्हणू? अपवाद. होईल का मग हे? हा. अप्रुव्हल, सहमती असणे होऊ शकतं, पण थोडासा रेअर आहे, याच्यात 100% करेक्ट नाहीये. तर प्रॉपर आन्सर काय त्याचं? ऍक्सेप्ट आन्सर आहे. ऍक्सेप्ट, स्वीकारणे, मान्य असणे. गॉट इट? चलो नेक्स्ट, पॉइंट आउट द करेक्ट स्टेटमेंट. आता बघा गर्ल्स बॉयज, अ पर्सन हु राइट्स प्लेज इज अ प्ले राईट. येस, जो जसं आपण त्याला म्हणतो की प्ले राईट करणारा, नाटक लिहिणारा, ड्रामॅटिस्ट, नाटककार. बरोबर आहे. ठीक आहे. एसलम इज अ प्लेस वेअर मेंटली इल अँड मॅड पर्सन्स आर केप्ट. बरोबर आहे. म्हणजे जिथं मनोरुग्ण वगैरे ठेवलं जातं त्याला एसलम म्हणतो आपण, हे पण बरोबर आहे. हर्मिट इज अ पर्सन हु लिव्स इन नेचर आफ्टर डिस्कार्डिंग सोसायटी फॉर सम रिलिजियस रिझन. येस, हर्मिट कोण आहे माहितीये का? ज्याला समाजाला काही कारणास्तव त्याग केलेला आहे, एकटा राहणारा माणूस. काय राहणार माणूस? एकटा राहणार माणूस. म्हणजे सी पण करेक्ट आहे. त्याच्यानंतर अ प्लेस वेअर बर्ड्स अँड अॅनिमल्स आर प्रोटेक्टेड अँड एनकरेज ब्रीड इज अ सँच्युरी. आता याच्यात जर काय सांगितलं, म्हणजे एक अभयारण्य, सँच्युरी, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या काय करतात माहितीये का? प्रजाती वगैरे एकत्रित राहतात. तर हे पण करेक्ट आहे. तर गर्ल्स बॉयज, डंके की चोट के साथ कौन सा आंसर करेक्ट है आप लोगों का? ऑप्शन नंबर फर्स्ट, म्हणजे पहिला ऑप्शन करेक्ट आहे. चलो, कोई डाऊट? व्हेरी नाईस. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत पाठवा, जेणेकरून त्यांच्या मनाची धगधग कमी होईल आणि त्यांना रिलॅक्स वाटेल, 100% रिझल्ट भेटेल. ओके, चलो बहुत बढ़िया. नेक्स्ट क्वेश्चन आहे. बघा, हा पॅटर्न डबल रिपीट झाला. सिनॉनिम्स, वर्ड पेअर. पहिलाच प्रश्न होता, पहिला दुसरा आहे का नाही? आयोगानं तुमचं मेंटॅलिटीशी खेळलं. ते पहिलाच एक दोन थोडा हार्ड टाकला, नंतर सोपे करत गेलं. म्हणून घाबरायचं नाही, थोडं स्लोली पेशन्स ठेवायचा. आता बघा, स्टराईल, बॅरन, वल्गर, कोर्स, स्टॅटिक मूविंग, विअरी, इंथुझियास्टिक, झिल, पॅशन, वाईल्ड, टेम, शाय, बॅशफुल, टेम, मॉडरेट. आता बघा, शाय, बॅशफुल बरोबर आहे. ठीक आहे, आपल्याला सिनॉनिम्स पाहिजे. टेम आणि मॉडरेट. टेम म्हणजे काय? टेम म्हणजे पालतू म्हणू आपण त्याला, पालतू, डोमेस्टिक, घरगुती वाला. हे बघा, वाईल्ड आणि टेम हे पण अँटोनिम्स आहे. तर इकडचं तर येणार नाही, हे एक पेर चुकली. विअरी आणि इंथुझियास्टिक हे येईल का? सांगा बरं का मग. विअरी आणि इंथुझियास्टिक हे येईल का? हे पण येणार नाही. मग आन्सर काय झालं त्याचं? इकडे बघा, स्टराईल आणि बॅरन, नापीक असलेली जमीन. वल्गर आणि कोर्स म्हणजे द्रूढ वगैरे बोलणारा. म्हणजे ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे. त्याचं कोणतं करेक्ट आहे? ऑप्शन नंबर ए. गॉट इट? चलो, बहुत बढ़िया. टू शो द व्हाईट फिदर्स. हा, टू शो द व्हाईट फिदर, टू शो द ब्लॅक फिदर. टू शो द व्हाईट फिदर म्हणजे काय? एकदम कावड सारखा, एकदम घाबरल्यासारखा. सांगा बरं का मग पुढं. टू डिसीव्ह, फसवणारा होईल का? टू बिहेव लाईक अ, बघा इथं कावड आहे, थोडं वैविध्य करा फक्त. बिहेव लाईक अ ब्रेव, शूरपणे होईल का? अरे तो घाबरणार आहे, मग शूर काय होईल तो? मग हे येणार नाही. गॉसिप, गप्पा मारणारा होईल का? नाही, हे येणार नाही, हे येणार नाही. मग ऑप्शन कोणता करेक्ट आहे? बी. बघा बरं का, बी गुड आहे. मग 2 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे.
ठीक आहे, चलो बहुत बढिया. त्याच्यानंतर 87 क्वेश्चन नंबर बघू आपण, त्याच्यात काय द होल फॅमिली इज इन द सूप नाउ डेज ट्रेस द मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम. म्हण दिली हा बघा, आयोगले भारी आहे. आयोगानं प्रश्न फिरवला इन द सूप, सुपामध्ये असणे. आता बघा म्हणजे आपण त्याला म्हणूया की एक अडचणीत असलेला, इन अ डिफिकल्टीज, इन अ ट्रबल. आता इथं ट्रबल वाला कोणता आहे बघा, हे बघा हॅपीनेस. मला सांगा गर्ल्स बॉईज, इथं हॅपीनेस होईल का? मग हॅपीनेस आनंदी, डिफिकल्टी फेस्टिवल सेलिब्रेशन. हे बघा साजरा करणे, सण, आनंदी, हे तिन्ही सारखेच आहे, सिनोनिम्स मध्ये जातात. हे म्हणजे सिनोनिम्स म्हणजे या वर्डला मॅच होत नाहीये ते. ह्या मॅच याचा आपल्याला काय शोधायचं आहे, तर ट्रेस द मिनिंग, हे अँटोनिम्स मध्ये जातात. हे काय होईल त्याचं? सिनोनिम्स इन द डिफिकल्टी. प्रॉपर आन्सर आहे त्याचं बी. आन्सर आहे बी. ठीक आहे, चलो बोल. ट्रेस द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द इडियम टू हॅव कंगारूज इन द टॉप पॅडलॉक. पॅडलॉक अर्थ पकडला जायचा, पॅडलॉक. आता बघा इथं पॅडलॉक वरून टॉप पॅडलॉक वरती जाऊन कंगारूच्या वरती जाऊन थांबणार. म्हणजे तो काय असेल माहितीये का? येड असेल ते येड. त्याला काय म्हणता येणार मग? क्रेझी किंवा इसेंट्रिक असलेला, अतिशय वेदनादायी, किंवा आपण त्याला म्हणूया की एकदम खतरनाक वेड लागलेला माणूस. तर मला सांगा गर्ल्स बॉईज, टू बी मॅड ऑर इसेंट्रिक होऊ शकतो? होल्ड करू 2 मिनिटांसाठी. टू बी आफ्टर समवन म्हणजे कोणी असलेला, हे होईल का? नाही. रिवेंज घेणारा होईल का? सांगा बरं का. टॉप वर जाणारा? नो. फ्युरियस म्हणजे एकदम टेन्शन मध्ये चिंतातूर असलेला होईल का तो? नाही. ऑप्शन कोणता करेक्ट आहे मग? ए. ओनली ए इज करेक्ट. कोणता करेक्ट आहे? फक्त ओनली ए इज करेक्ट. गॉट इट ऑल ऑफ यू? चलो बहुत बढ़िया. 89. चूज द सेंटेन्सेस वेअर द फ्रेज गिव्ह ओव्हर. मुलांनो मुलींनो, गिव्ह ओव्हरचा अर्थ होईल, आपण इथं म्हणूया त्याचा अर्थ थांबणे, टू स्टॉप. त्याचा अर्थ काय लावूया? टू स्टॉप. आता बघा थांबणे, गिव्ह ओव्हर, क्रेज, यू आर हर्टिंग मी. ओके, गिव्ह ओव्हर, स्टॉप, क्रेज, स्टॉप, यू आर हर्टिंग मी, तुम्हाला वेदना देतोय, थांब. द फ्लावर्स विल गिव्ह ओव्हर ब्युटिफुल, गिव्ह ओव्हर ब्युटिफुल कलर्स इन द गार्डन. मुलांनो मला सांगा, फुल जर गार्डन मध्ये रंग देत असेल तर चांगलं आहे, ते थांबवायला काय पाहिजे? म्हणजे हे आन्सर रॉंग येतं. गिव्ह ओव्हर कंप्लेनिंग, यस, तक्रार करणे थांबवा, हे पण करेक्ट आहे, हो की नाही? हे पण सेंटेन्स करेक्ट आहे. शी विल गिव्ह ओव्हर द पार्टी टू नाईट, ती आज रात्री पार्टी देणार नाही किंवा पार्टी देणं थांबवणार आहे, हे पण होणार नाही. मग प्रॉपर आन्सर काय झालं त्याचा? ए अँड सी. बघा बरं का, ए अँड सी कुठे आहे? यस, 3 नंबरचं आन्सर करेक्ट आहे, ए अँड सी. ठीक आहे, काय डाऊट आहे याच्यात? चला, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गर्ल्स बॉईज. ठीक आहे, कारण की नुकताच आपण जे काही याच्यानंतर जेवढे काही सरळ सेवा होणार आहे, आरोग्य सेवक वगैरे होणार आहे, त्या सर्व भरतीचे बॅचेस कोर्सेस अवेलेबल आहे आपल्या या स्पर्धा विश्व अकॅडमी मध्ये. ठीक आहे, तर आमच्याशी जॉईन रहा. आयडेंटिफाय द सेंटेन्सेस वेअर द फ्रेज इन द हीट ऑफ मुवमेंट, इन द हीट ऑफ मुवमेंट, एक सेकंड, इन द हीट ऑफ मुवमेंट इज प्रॉपरली युज्ड. आता बघा, इन द हीट ऑफ द मुवमेंट शी फॉरगॉट व्हॉट शी वॉन्टेड टू से, म्हणजे त्या फ्लो मध्ये सांगण्या. आता याचा आन्सर काय पाहिजे इकडे बघूया आपण. द केक वॉज बेक इन द हीट ऑफ मुवमेंट, म्हणजे लगेच फ्लो मध्ये. इन द हीट ऑफ मुवमेंट शी फॉरगॉट व्हॉट शी वॉन्टेड टू से, काय होईल याचा आन्सर सांगा बरं का. 90 नंबरचा आन्सर काय होणार? व्हेरीफाय करूया आपण. 90 नंबरचा क्वेश्चन आहे की इन द हीट ऑफ वे जो आहे, ठीक आहे, इन द हीट ऑफ, वेर इज इट, येस, इन द हीट ऑफ मुवमेंट. तर त्याचा आन्सर जे आहे गर्ल्स बॉईज, द केक वॉज बेक इन द हीट ऑफ मुवमेंट, येस होऊ शकतं. द कंपनी इज लॉन्चिंग अ न्यू प्रोडक्ट इन द हीट ऑफ मुवमेंट नेक्स्ट क्वार्टर, नो. थोड्याच वेळात हे होईल का? हे पण नाही होणार. मग त्याचा आन्सर काय माहितीये का? बी होऊ शकतं. त्याच्यानंतर अजून काय होऊ शकतं? द कंपनीज ही प्रपोज्ड इन हर द हीट ऑफ मुवमेंट अँड शी स्टील स्माइलिंग अबाउट इट, नो, हे पण नाही होणार. मग आन्सर आहे त्याचा बी अँड सी. काय आन्सर त्याचा प्रॉपर? बी अँड सी. गॉट इट? चलो, नेक्स्ट आहे टर्न द फॉलोइंग सेंटेन्स इनटू इनडायरेक्ट स्पीच. हा बघा, आता पहिला एक प्रश्न होता आणि हा एक प्रश्न, डायरेक्ट इनडायरेक्ट वरती 2 प्रश्न आहेत. टर्न द फॉलोइंग, ही सेड टू मी, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा, आय डोंट बिलीव्ह यू. डायरेक्ट स्पीच आहे, आपल्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये करायचा. आता बघा, हिला ही, सेड टू ला सेड टूच राहणार, त्याच्यानंतर मीला मी, ही सेड टू मी. बघा, ही सेड टू मी, ही सेड टू मी, हे काही तिकडे का, ही सेड टू मी, सेड टू रिप्लेस करायचं आपल्याला दॅट न. ठीक आहे, आता बघा
सेड टू इकडे रिप्लेस करायचं दॅट वर्ड. ही सेड टू मी दॅट आय डोंट बिलीव्ह यू. आता बघा आय डोंट बिलीव्ह यू सारखा आहे. ही डिडंट बिलीव्ह यू सारखा इकडं. त्याच्यानंतर इकडे चेंजेस आहे, सब्जेक्ट चेंजेस आहे, नाउन चेंजेस आहे. तर इकडे आयचं काय व्हायला पाहिजे होतं ही, पण इकडे ही झालं, ही डिडंट करेक्ट आहे. इथं डोंट आहे, त्याच्यानंतर ही डिडंट, पण इकडे यूज आहे. मीचं हिम केलं, होईल का मीचं हिम? कोणत्याच अटीतटीत होत नाही मीचा बदल. तर इकडे प्रॉपर आन्सर काय माहितीये का इकडं, ही सेड मी दॅट ही डिडंट बिलीव्ह मी. ठीक आहे, चलो बहुत बढ़िया. त्याच्यानंतर 92 नंबरचा क्वेश्चन आहे, नियरर आहे आपण फिनिशच्या. चूज द करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. चेंज द वॉइसचा प्रश्न आहे की आपल्याला कोणता पॅसिव्ह फॉर्म ओळखायचा याच्यातला, गर्ल्स बॉईज याच्यातला ओळखायचा आपल्याला पॅसिव्ह सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. द गार्ड रेफ्युज्ड हिम ऍडमिटन्स. आता बघा याच्यामध्ये रेफ्युज्ड V2 आणि त्याच्यानंतर हिम आला, त्याच्यानंतर ऍडमिटन्स आला. तर तुम्हाला सांगतो अशा सेंटेन्स मध्ये एक तर सेंटेन्सची स्टार्टिंग ही ना असेल किंवा ऍडमिटन्स ना असेल. ही ना असेल किंवा ऍडमिटन्स. इथं पण ही आहे, इथं पण ही आहे, इथं पण ऍडमिटन्स, म्हणजे त्याला भारी आहे. आता त्याच्यात परत आपण पुढे बघूया. हे बघा हॅज बीन येईल का रे बाळांनो, इकडे सांगा बरं का मला, सांगा मुलांना मुलींना. इथं हॅज बीन येईल का? गार्ड आहे V2 आहे, तिथं वॉज नाही तर वर पाहिजे, वॉज पाहिजे नाही तर वर पाहिजे. मग इथं हॅज हे कटला, त्याच्यानंतर अजून इथं हॅज आहे हे पण कटला. राहिला विषय 2 आणि 3चा. चला बघा आता पहिले आपण इथं बघूया. ऍडमिटन्स वॉज रेफ्युज्ड टू हिम बाय द गार्ड. करेक्ट आहे, सेंटेन्स करेक्ट आहे. त्याच्यानंतर बघा मग हिम इकडे तो ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये, तिकडे सब्जेक्टिव्ह जाणार, मग होईल ही वॉज रेफ्युज ऍडमिटन्स बाय द गार्ड. हे पण करेक्ट आहे. तर अशा सेंटेन्स मध्ये ऑप्शन पाहिजे होतं बोथ 2 and 3, दोन्ही आन्सर करेक्ट पाहिजे होते, पण इथं दिलेलं नाहीये. ठीक आहे, आयोग काय करेल याच्यावर आपण स्टील वेट अँड वॉच. त्याच्यानंतर पुढे ही चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इनटू येस नो टाइप क्वेश्चन. चूज द करेक्ट ऑप्शन्स. ही हॅज अ कार. आता बघा ही हॅज अ कार निगेटिव्ह करत असताना, येस नो विचारत असताना डू डज ऍड करतात. आता बघा डज ही हॅज अ कार, हे होईल का रे? नाही होणार. हॅज ही गेट्स, हॅजच्या नंतर गेट्स कुठून येणार? हे पण नाही होणार. तर डज ही हॅव अ कार होईल, हॅज ही गॉट द कार होईल. मग ऑप्शन नंबर ए आणि बी. बघा बरं का ए आणि बी कुठे आहे? यस. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आयडेंटिफाय द कंडिशन एक्सप्रेस इन द सेंटेन्स. इफ द पोलीस हॅड अराइव्ड अर्लियर द रॉबरी माइट हॅव बीन प्रिव्हेंटेड. आता बघा इथं माइट वर्ड आहे, माइट, आणि माइटचा फंक्शन विचारलं त्यांनी. जर पोलीस लवकर आले असते तर माइट हॅव बीन प्रिव्हेंटेड, म्हणजे इकडं काय माहितीये का, प्रिव्हेंटेड म्हणजे थांबवले असते, म्हणजे इथं पॉसिबिलिटी पण नाहीये, पॉसिबिलिटी नाहीच आहे. मग इथं काय येणार? इम्पॉसिबिलिटी येणार. काय येणार? इम्पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी येणार नाही, एबिलिटी येणार नाही, इम्प्रोबॅबिलिटी पण येणार नाही. प्रॉपर आन्सर काय त्याचा? 4th नंबरचा. सॉरी. त्याच्यानंतर नेक्स्ट 95 नंबरचा क्वेश्चन आपला. चूज द करेक्ट ऑप्शन्स, चेंज द व्हॉइस. पहिले पण प्रश्न होता, लक्षात ठेवा. चेंज द व्हॉइस पर दुसरा प्रश्न आहे. माय अंकल गिव्ह मी अ पेन. आता बघा इथं मी अ पेन. आता मला सांगा गर्ल्स बॉईज, इथं मी आहे, इथं पेन आहे. आता मीच एक तर सेंटेन्स आय न सुरुवात होईल किंवा अ पेन न सुरुवात होईल. बघा मग आय किंवा अ पेन. त्याच्यानंतर इथं गेव आहे, V2 आहे, V2 म्हणजे वॉज वर पाहिजे याच्यात. बघा बरं का, आय वॉज गिव्हन अ पेन बाय माय अंकल, अ पेन वॉज गिव्हन, माय अंकल वॉज गिव्हिंग अ पेन. माय अंकल न स्टार्टिंग होईल का? नाही. आय एम गिव्हन, एम पण होणार नाही, म्हणजे 2 ऑप्शन कटले आपले. उरला काय आता? आय वॉज. हे बघा आय वॉज गिव्हन अ पेन बाय माय अंकल, करेक्ट आहे. अ पेन वॉज गिव्हन टू मी बाय माय अंकल, हे पण करेक्ट आहे, म्हणजे ए बी. बघा बरं का ए बी कुठे आहे? येस. समजतंय का बाबांनो? म्हणजे असे आन्सर्स होते एकदम प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन आणि बॅक स्टडी जर असली असती आपल्याकडं, पीवायक्यूचा जर गाढा अभ्यास असला असता, इफ यू हॅव अ डिटेल नॉलेज अबाउट द पीवायक्यू देन यू विल बी सक्सेस फॉर दिस क्वेश्चन्स. ओके. 96 होता. चूज फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द करेक्ट सब्जेक्ट, ऍक्च्युअल अँड वर्ब अग्रीमेंट. सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट. चलो आता बघा याच्यात काय आन्सर पाहिजे. म्हणजे हे जो प्रश्न होता सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंटचा होता आपला तो, म्हणजे सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंटचा प्रश्न याच्यात. द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरीज हॅज गॉन अप. येस, कॉस्ट ऑफ, कॉस्ट इथं ऑलरेडी सिंग्युलर आहे. आता बघा हा जर सिंग्युलर, त्याच्या समोर येणारा वर्ब सिंग्युलर पाहिजे. द कॉस्ट ऑफ ऑल, हॅव येणार नाही गर्ल्स बॉईज. ओके. त्याच्यानंतर बघा द इन्फॉर्मेशन अवर जनरल ऑफर्स,
टू द एक्सप्रेसिव्ह. यस, इन्फॉर्मेशन सिंग्युलर, त्याच्या समोर येणारा वर्ब पण सिंग्युलरच पाहिजे. द इन्फॉर्मेशन इज दिलेली, इथं काय आलं बघा, इथं आर आलं, मग हे होणार नाही. म्हणजे कोणचा आन्सर करेक्ट आहे? ए अँड सी आर करेक्ट. कोणता आन्सर करेक्ट आहे मग सांगा बरं का? ए अँड सी आर करेक्ट. मला सांगा, जर ए अँड सी आर करेक्ट आहे, सो गर्ल्स बॉईज ऑप्शन कोणता होईल मग याचा सांगा बरं का? येस, टेल मी विच ऑप्शन इज करेक्ट? ए अँड सी. बी, 2 नंबरचं करेक्ट आहे. विच इज करेक्ट? 2 numbers. ओके, सो लेट्स सी. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 97. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर इन द इम्परेटिव्ह मूड? वा, व्हेरी सिंपल क्वेश्चन इट इज. इम्पेरेटिव्ह मूड म्हणजे आज्ञार्थी वाक्य शोधायचे आपल्याला. आता बघा, ड्राईव्ह स्लोली करेक्ट आहे. मॅथर्नेज हिल स्टेशन नो. गॉड बी विथ यू नो. वॉक फास्ट इज करेक्ट. म्हणजे ए अँड डी. बघा बरं काय, ए अँड डी कुठे आहे? फर्स्ट नंबर. ओके, चलो फिल इन द ब्लँक्स. आता फिल इन द ब्लँक्स होतं आपल्या इथं. डॅश डॅश व्हर्च्यू डॅश डॅश द पॉवर वेस्टेड मी आय हेअर बाय ऑर्डर. चलो, काय आन्सर येणार मग याचा बोला बरं का? बाय व्हर्च्यू इन द पॉवर वेस्टेड ऑफ मी आय हेअर बाय ऑर्डर. काय आन्सर असेल याचं? 4th नंबरचं आन्सर असेल. ठीक आहे, चलो नेक्स्ट असेल चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. ही डॅश डॅश हेअर फॉर द लास्ट 5 years. 5 वर्षापासून तो इथंच आहे. मुलांना प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचं सेंटेन्स आहे, म्हणजे हॅज बीन वर्किंग करेक्ट आन्सर आहे. काय पाहिजे तिथं? हॅज बीन वर्किंग. ही हॅज बीन वर्किंग हेअर फॉर द लास्ट 5 years. ओके, चलो त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे. Which is or are correct sentences to talk about the things that happen repeatedly in the past. म्हणजे 100% वी टू बद्दल बोलता येते. बघा, ही वी वुल्ड, विलचं वुल्ड, वुल्डेड, वी युज्ड पास्ट आहे, टीम वुल्ड पास्ट आहे, टीम यूज टू पास्ट आहे. मग सगळेच पास्ट आहे ना, मग कोणता ऑप्शन पाहिजे त्याचा? ऑल आर करेक्ट. ऑल आर करेक्ट म्हणजे हे आन्सर आहे त्याचा. ठीक आहे, अशा प्रकारे आपले पूर्ण प्रश्न होते बघा. 50च्या 50 प्रश्न. जे रँक मध्ये येणारे मुलं तेच असतील ज्यांनी बघा. आता इथं रँक किती लागेल, काय लागेल ते आपण नंतर बोलणार या गोष्टीवर. पण 100% हा प्रश्न पीवायक्यू बेस्ड होता. प्रश्नपत्रिका जर चेक केली तर पीवायक्यू शिवाय मजा नाही. ठीक आहे, तर तुम्हाला हे सर्व प्रश्नाचे जर उत्तर आवडले असेल तर लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत, जेणेकरून त्यांच्या मनातली धगधग कमी होईल. आणि आज आपण या ठिकाणी थांबूया. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चलो, जय हिंद, जय भारत.